बाहेर जेवायला जायची सवय तर आपल्याला आहेच, पण तिथे जाऊन आपण काही साधंसुधं खातो का? ओ दादा, 2 गार्लिक नान लावा बरं, एक्स्ट्रा बटर लावून. ही ऑर्डर तर आपली फिक्सच असते. कारण काय, तुम्हालाही माझ्यासारखी चटक्याची खायची सवय आहे, मज्जा आहे तुमची. पण मी इथं कुठे जाऊ परदेशामध्ये, म्हणून म्हटलं आपणच बनवायचं ना आपणच खायचं. आणि काय सांगू, मी 1 नंबर नान बनवली. हॉटेलची काय लागेल त्यासमोर, असं म्हणून घ्यावं लागते कधी कधी. मी एकटी कशाला खाऊ, तुम्हाला पण सांगते ना कसं बनवली तर नान, बघून घ्या मग आता. 1 चमचा इस्ट, 1 चमचा साखर आणि कोमट पाणी घालून हे आपण 5 मिनटासाठी झाकून ठेवूया. झाकून ठेवल्यानंतर आपलं 5 मिनटानंतर इस्ट ॲक्टिव्ह झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊ, चवीनुसार मीठ, तेल टाकून मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं पाणी टाकून त्याचा एक डो तयार करून घेऊया. डो तयार करताना थोडं ऑइल पण वापरायचं, कारण डो हा स्मूथ होतो. आणि हा तयार झालेला डो आता अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवते आहे. अर्ध्या तासानंतर आपलं पीठ छान रेडी झालेलं आहे. पीठ मळून झाल्यावर आपण त्याचे गोळे तयार करून घेऊया आणि नान बनवायला चालू करूया. नान बनवण्यासाठी इथे एक गोळा घेतला आहे, त्यावर मी थोडं गार्लिक आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आणि थोडं हाताच्या साहाय्याने आधी आणि मग लाटण्याने त्याला छान नानचा आकार दिलेला आहे. नानचा आकार दिल्यानंतर त्याला बॅक साईडनं आता पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी लावल्यानंतर ती साईड आपल्याला तव्यावर टाकायची आहे. तव्यावर टाकल्यानंतर थोडं हाताने त्याला दाबून घेऊया आणि आता तवा उलटा करून आपल्याला ही नान भाजून घ्यायची आहे. भाजताना बबल्स आलेले आहे, बघू शकता. आणि आता आपली ही नान रेडी आहे. आता त्यावर आपण थोडं ब्रशने बटर लावून घेऊया, यामुळे नान छान टेस्ट येते. आणि आता ही नान खायसाठी रेडी आहे. हिला तुम्ही भाजीसोबत आणि तसंही खाऊ शकता. रेसिपी आवडली ना, मग फॉलो करा ना लवकर.